नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। महापुरुषांना जातीत विभागू नका, बाबासाहेब सर्वांचेच आहेत, चंद्रकांत पाटील यांचं विधान। अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त 135 किलो केक कापून जल्लोष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा मॉर्फ फोटो व्हायरल झाल्याने खासदार ओमराजे निंबाळकर संतप्त। आणि महादेव जानकर यांचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा। नमस्कार, बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाजाला एकता आणि समतेचा ठाम संदेश दिलाय। बाबासाहेब हे एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण देशाचे आहेत, तर संविधानामुळे भारतात लोकशाही रुजू झाली असून प्रत्येकाने त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवली पाहिजे, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय। दरम्यान सहभोजन, आंतरजातीय विवाह आणि स्त्री पुरुष समानता ही समाज प्रगतीची मुख्य तत्व असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यात गल्ल्या गल्ल्यात, महाराष्ट्रामध्ये गावागावात, देशभरामध्ये शहरात, संपूर्ण जगात सगळेजण उत्साहाने बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना फरक खूप झाला, परिवर्तन खूप झालं। फक्त बाबासाहेबांची अनुयायी जयंती साजरी करतात असं नाही। डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी सगळेच आहेत, त्यांच्या जातीचे आहेत असं नाही। त्यांच्या जातीतल्या माणसाला, त्यांच्याबद्दल या माणसाला काय देऊ असं वाटणे की बाबासाहेबांनी उपकार केले, त्याला जातीयतेची मिळणारी वागणूक संपवली, आर्थिक समता मिळाली, शैक्षणिक समता मिळाली, त्यावेळी त्यांच्या जातीतला हा त्यांच्यावर श्रद्धा ठेवेल। परंतु या जगातल्या प्रत्येक भारतीयाने त्यांच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, कारण त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे संपूर्ण जगामध्ये एक आदर्श लोकशाही आपण रुजवू शकलो। आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जातीच्या विरुद्ध केलेला संघर्ष, विषमतेच्या विरुद्ध केलेला संघर्ष याची जाणीव जगातल्या भारतीयांनी ठेवली पाहिजे आणि ती ठेवली जाते। आज माझ्या घरी अनेक वर्ष बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी साजरी करतो। बौद्ध भिक्खू जेवायला येतात, बौद्ध भिक्खूंना वस्त्र देतो, हजारो लोक येतात। आता तसं मी जात मानतच नाहीये, पण लौकिक अर्थाने कोणी म्हटलं की तुम्ही कशी आंबेडकर जयंती करता, शिवाजी महाराजांची जयंती करतो, महात्मा ज्योतिबा फुलेंची करतो, बाबासाहेबांची करतो। महापुरुषांना किमान जातीमध्ये आपण डिवाइड करूया नको। महापुरुष सगळ्या जातीचे आहेत, सगळ्यांचे आहेत। दादा, मिसळ कशी वाटली? दीपक पायगुडे हा असा राज्यकर्ता जन्माला आला। मला दीपक पायगुडे भेटेपर्यंत असं वाटत होतं की राजकारण आणि समाजकारण याचं कॉम्बिनेशन माझ्या इतकं कोणी करतच नाही, पण मला नतमस्तक व्हावं लागलं दीपक पायगुडे पुढे की त्याचा साईज जो आहे 1,00,000 लोकांना मिसळ, असा साईज आम्हाला काही जमत नाही। आणि त्यामुळे सगळ्यांनी एकत्र बसून मिसळ खावी। इथे वेगवेगळी टेबल नाही आहेत, ब्राह्मणांची वेगळी, दलितांची वेगळी, ओबीसीची वेगळी, ज्याला खायची त्याने एकत्र बसून मिसळ खा। आणि त्यामुळे सहभोजनाशिवाय, एकाच ठिकाणचं पाणी सगळ्यांनी प्यायल्याशिवाय, आंतरजातीय विवाहाशिवाय, पुरुष महिला विषमता संपल्याशिवाय या भारतीय समाजाचा विकास होणार नाही। कारण खूप मोठं पर्सेंटेज आपण दूर ढकलत असतो, बदलो ते विकासात येतच नाही। आणि त्यामुळे दीपक पायगुडेचा हा जो एकता मिसळ नावाचा प्रयोग आहे, हा सगळ्यांनी केला पाहिजे। तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की 10 लोकांना बोलवून का होईना, पण सगळ्या जयंत्या घरी करायच्या। काय करायचं, एक फोटो लावायचा, मित्रांना निरोप द्यायचे, त्याला मेसेज द्यायचा की अरे बाबा हा आहे मराठा, पण हा शिवाजी महाराजांची जयंती करतो, आंबेडकरांची करतो। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ऑपरेशन टायगरच्या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीचा फोटो असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। मात्र हा फोटो जुना असून कोरोना काळातील असल्याचं स्पष्ट करत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। फोटो मॉर्फ करून जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिलाय। कमाल आहे का नाही सांगा बरं, का म्हणजे का लोक असं म्हणजे तोंडावर पडायचं का करतात सांगा। तुम्हीच विचार करा की 2019च्या कोरोनाच्या काळातला मला वाटतं दत्ता बंडकरांचा तो फोटो होता, तर दत्ता बंडकरांनाच ते मॉर्फ केलंय।
काय नेमकं कशासाठी करायला लागलेत माहित नाही. पण एक लक्षात घ्या, सर्वसामान्य जनतेला ओमराजे काय आहे, ओमराजे कुठून पुढे आला, ओमराजेनं काय संघर्ष केला आणि ओमराजे इथपर्यंत कसा आला याच्याबद्दल ज्ञान आहे. त्यामुळं ह्या अशा गोष्टीबद्दल मला वाटतं वारंवार तेच सांगायचं, रोज तेच बोलायचं. ह्याच्यापेक्षा आपण आपल्या आपल्या कामात त्या ठिकाणी आपली ऊर्जा खर्च करणं गरजेचं आहे. ते आम्ही खर्च करत राहू. ह्याच्यावर बोलण्यापेक्षा जर खरंच काही वस्तुस्थिती असती ही असती तर आपण त्याच्यावर बोला. पण काहीच नसताना जर कोण काहीही बातम्या द्यायला लागलं तर त्याला कुठं उत्तर देत बसायचं. दादा, अशा फोटोतून आणि व्हिडिओमधून तुमच्याबद्दल एक संभ्रम निर्माण होतोय, तर कायदेशीर कारवाई कसा निश्चितपणे ज्या ज्या ग्रस्तानं दत्ता बंडकरांचा फोटो तेवढा मॉर्फ करायचा आणि आमच्या सगळ्यांचे फोटो दाखवायचा हा प्रकार केलाय निंदनीय, निश्चित त्याच्याबद्दल कारवाई होईलच. त्याला कसं सोडायचं. हे असा संभ्रम जर कोण जाणीवपूर्वक पसरू पाहत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर आमच्या ह्याच्यात जी काही कायदेशीर प्रक्रिया अवलंबणं गरजेचं ते निश्चित आम्ही आहोत. यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अमरावती शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. संपूर्ण परिसर हा निळामय झाला होता, तर हजारो नागरिकांनी एकत्र येत महामानवांना अभिवादन केलंय. RPI गवई गट यांच्या वतीने 135 किलोचा केक कापून जल्लोष साजरा करण्यात आलाय. तर RPI नेते राजेंद्र गवई व पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या हस्ते केक कटिंग पार पडला. आमदार रवी राणा यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमात साहित्यिक स्टॉल्सलाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. आपली अमरावती शहर पोलीस पूर्ण सुसज्ज आहे आणि चांगली पद्धतीने आपण सर्व मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरवर्षी प्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची एक परंपरा आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जितकी जयंती तेवढ्या जयंतीचा केक कापला जातो. गेल्या 8 वर्षापासून या परंपरा आम्ही सुरू केली. 127वी जयंती असताना 127 किलोचा केक कापून आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली व्यक्त केली आणि जयंतीची सुरुवात केली. गेले 8 वर्ष सतत एक कोरोनाचा काळ जर घडला तर 8 वर्ष सतत आम्ही ही परंपरा कायम ठेवली आणि पुढेही कायम ठेवणार आहोत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि या जयंती निमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. सर्वांनी, सर्व समाजाने, सर्व भारतीय वासियांनी, कारण की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण भारतीयाचे होते. केवळ आपल्या स्वतःच्या धर्माचा विचार न करता, स्वतःच्या धर्माचा विचार न करता इतर लोकांचाही त्यांनी फायदा कसा होईल यासाठी लक्ष दिलं आणि विशेष करून सर्व महिलांनी, कारण की महिलांसाठी सर्वात पहिले या भारतामध्ये जर कोणी लढणारा असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा सर्व भारतीयांनी ही जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करावी हीच मी सगळ्यांना विनंती करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या देशवासियांना शुभेच्छा देतो. जय भीम. इंदापूर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज 135व्या जयंतीनिमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला शहरातील बुद्ध विहार आंबेडकर नगर येथून उत्साहात सुरुवात झाली. तर या कार्यक्रमात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विशेष उपस्थिती लावून रॅलीत सक्रिय सहभाग घेतला. रॅली दरम्यान त्यांनी भीम अनुयायांशी संवाद साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश पुढे नेण्याचं आवाहन केलंय. सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना निश्चित प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे कार्य, त्यांचा विचार, त्यांचा आदर्श आपण सर्वजण डोळ्यासमोर ठेवूया आणि जयंती उत्सव साजरी करताना सर्व समाज बांधवांना एकत्र आणूया आणि चर्चा विनिमय करून एक समाज बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होते की सर्व समाज बांधवांनी एकत्र राहावं, त्याप्रमाणे आपण सर्वजण आपल्या इंदापूर शहरामध्ये, इंदापूर तालुक्यामध्ये आपण सर्वजण आपल्या समाजाची आणि सर्वांचीच आपण सगळेजण काळजी घेऊया आणि निश्चित प्रकारे ही जयंती आपण सगळेजण मोठ्या उत्साहाने साजरी करीत आहोत. की निश्चित प्रकारे मी आता आपला आज ऊन झालेला आहे, थोडा उशीर झालेला आहे, तर अधिक न बोलता आज आपल्याला सर्वांना या जयंतीच्या निमित्तानं आणि आज जे जयंती उत्सव कमिटीचे आमचे अध्यक्ष असतील, त्यांचे सगळे पदाधिकारी असतील, त्या सर्वांचे आभार मानतो आणि निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपण
आपल्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं कार्य करूया. एवढं अधिक न बोलता मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज एक महत्त्वाचं विधान केलंय. काँग्रेससोबत युती होती, मात्र अजितदादा पवार यांच्या निधनामुळे काँग्रेसने माघार घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. काँग्रेससोबत युती असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याचंही जानकर यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आमच्या पाठिंबामुळे आता सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चितच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. पाहूयात. राष्ट्रीय समाज पक्षाची आणि काँग्रेसची युती झालेली आहे. काँग्रेसनं भूमिका तिथं अजितदादाच्या ह्याच्यामुळं माघार घेतलेली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने काँग्रेसची माझी युती असल्यामुळं काँग्रेसने जो निर्णय घेतला आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांचा विजय कितपत निश्चित आहे? आता आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आता त्यांचा विजय होणारच ना, काय प्रॉब्लेम नाही. किती होईल त्यांना सांगता येणार, तो विजय व्हावी अशी अपेक्षा आहे. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केल्याचं समजतंय. दरम्यान पालकमंत्री आंबेडकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार घेऊन आपण आपल्या आयुष्यात अनुकरण करावं असं आवाहन केलंय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी एकत्रित अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांच्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या साक्षीनं या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व जनतेला एवढंच सांगेन की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचा संदेश तत्कालीन काळात देऊन ज्या पद्धतीचा विचार त्यांनी मांडला तोच विचार अनुकरून आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा पद्धतीचं आवाहन मी करेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पुण्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी मोठ्या संख्येने अभिवादनासाठी एकत्र आले होते. पहाटेपासूनच शहरातील विविध ठिकाणी नागरिकांची गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. तर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी शिस्तबद्धपणे लांबच लांब रांगा लावल्या होत्या. तर अनेक ठिकाणी फुलांची सजावट करून वातावरण भक्तिमय करण्यात आलं होतं. यावेळी युवकांनी जय भीमच्या घोषणा देत बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे. अमरावतीत राष्ट्रीय बजरंग दल आणि राष्ट्रीय महिला परिषद यांच्या वतीने गावागावात व शहरांमध्ये सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा उपक्रम वेगाने विस्तारित होत असतानाच दर मंगळवार आणि शनिवारी सायंकाळी होणाऱ्या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे 30,000 आरोग्य केंद्र सुरू झाली आहेत. तर ही संख्या लवकरच 1 लाखांपर्यंत नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आलाय. येथे नागरिकांची मोफत ब्लड प्रेशर आणि शुगर तपासणी केली जाणार असून डॉक्टरांकडून मार्गदर्शनही दिलं जाणार आहे. राष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्रीय महिला परिषद ओजस्वी ने देश के गांवों में और शहर की कॉलोनियों में मंगल शनिवार शाम हर सप्ताह सामूहिक हनुमान चालीसा का अभियान शुरू किया है. लगभग 30,000 हनुमान चालीसा हो गए हैं. हम 1 लाख हनुमान चालीसा तक जाएंगे. परंतु हनुमान चालीसा पहले भी चलते थे, हिंदू घर में भी करता था. हमारा हनुमान चालीसा केंद्र ये हिंदुओं का संगठन है, हिंदुओं का स्वास्थ्य केंद्र, वेलनेस केंद्र है. अर्थात हनुमान चालीसा जहाँ चलेगा वहाँ ब्लड प्रेशर, शुगर की जांच मुफ्त में, प्राइवेट के डॉक्टर, रोग मुक्त रहने की ट्रेनिंग. तो हमने हनुमान चालीसा केंद्र को हिंदू स्वास्थ्य केंद्र में परिवर्तित किया है, क्योंकि यह देश में एपिडेमिक के लिए मराठी शब्द है महामारी. महामारी की भांति ब्लड प्रेशर, डायबिटीज बढ़ रहा है. हम हनुमान चालीसा के आधार पर यह कंट्रोल करने में हिंदुओं को मदद करेंगे.
जालन्याच्या गुंज येथे विविध मागण्यांसाठी आज नागरिकांनी गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केलंय. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि महापुरामुळे अनेक घरांची पडझड झाली होती. तसंच शेतातील विहिरींमध्ये गाळ साचला तर काही विहिरी पूर्णपणे ढासळल्या होत्या. मात्र काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीचे पंचनामे करण्यात आल्यामुळे अनेक गरजू नागरिक अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे खोटे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि वंचित ग्रामस्थांना तात्काळ मदत द्यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.